साक्षीदार आहोत त्यासाठी आम्ही खरंच खूप भाग्यवान समजतो. इनफॅक्ट आम्ही तुला म्हणजे सांगायला आवडेल तुम्हाला सगळ्यांनाच की निवेदिताताई जेव्हा आम्हाला भेटल्या सेटवर आल्या, आम्ही सगळे आधी काहीतरी शूट करत होतो आणि मग त्या येतात आणि मग आम्ही एकत्र येतो, असं आम्ही काही शूट करत होतो. सगळ्यात आधी आम्ही ताईंना सांगितलं असेल तर प्लीज खूप हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा प्लीज अशोक मामांना कन्वे करा. पण महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यात लोकांनी त्यांच्यासाठी नवस केले होते आणि जवळजवळ वर्षभर, त्यानंतर आमचं लग्न झालं, वर्षभर आम्ही ते नवस फेडत होतो. म्हणजे एक मनुष्य कोल्हापूरहून चालत सिद्धिविनायकाला आला होता त्यांना बरं वाटू द्यायच्यासाठी. सो इतकं प्रेम महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दिलंय ना. म्हणजे या जनरेशन मधले कितीतरी मुलं तुला अशी बघायला मिळेल की किती फोकस्ड आहेत त्यांच्या फिजिक बद्दल, अबाउट त्यांच्या डाएट बद्दल. आज आमचा विवेक आता इथे होता, तो पण तेव्हा जेव्हा मी त्याच्यावर सिरियल करायचे, दिवसभर शूटिंग करून रात्री तो जिम मध्ये जायचा. मला खूप कौतुक वाटायचं त्याचं. म्हणजे हे मला म्हणायचंय की नाहीये तसं, अजिबात नाही. आत्ताची मुलं कदाचित ते पूर्वीच्या लोकांपेक्षा कदाचित थोडीशी रूढ असतील, कदाचित तोंडावरती फटकन बोलणारी असतील, पण ज्यांना रिस्पेक्ट द्यावा असं त्यांना वाटतं ना, त्यांना सगळी रिस्पेक्ट देणार आहे. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले स्टार प्रवाहाच्या वटपौर्णिमा विशेषमध्ये आणि आता आपल्याकडे सुंदर अशा सगळ्या मुली आहेत, त्यातल्या तिघी अशा सुंदर बसलेल्या. म्हटलं डिस्टर्ब करूया तुम्हाला. कशा आहात तुम्ही सगळ्या आणि सॉरी डिस्टर्ब केल्याबद्दल. नाही नाही, आम्ही खूप मजेत आणि मला वाटतं निवेदिता ताईचं नाही बोल तू. नाही, एक मस्त आमचा लग्न समारंभ चाललाय स्टार प्रवाहाचा. अशा सगळ्या जण असतात ना, काहीतरी चाललंय तिकडे, विधी चालले आणि कशा बसलेल्या असतो आपण गप्पा मारत. खूप दिवसांनी कसं नातेवाईक भेटतात तसं आम्ही खूप दिवसांनी सगळे एकमेकांना भेटतोय आणि अशी मज्जा येते. नाहीतर मग कठीण होतं हे शूट होणं, बिकॉज आम्ही अशा रीतीने एकमेकांची गप्पा मारू शकतोय म्हणून आम्हाला छान सुसाही होत आहे आणि वेळ मस्त जातोय. थँक्यू. मस्त मस्त, मी खूप छान आहे. आणि हे सगळं काय होतं, हे सगळं श्रेय आमच्या क्रिएटिव्ह लोकांचं आणि डिझायनर्सचं, स्टायलिस्टचं आहे खरं तर. इनफॅक्ट ह्या सगळ्या लुकमध्ये ही एक नथ कॉमन आहे जी आम्ही सगळ्यांनीच म्हणजे आम्हा सगळ्या महानायिकांनी ही एक नथ घातलेली आहे. सो तो एक छान फॅक्टर आहे आमच्या लुकमधला, असं आहे. मला हा प्रश्न अचानक आठवला, कारण मगाशी मी विचारलेला खाली की जांभळा रंग का, तर ताईंनी छान उत्तर दिलं की जांभळा रंग का तर विषाचा रंग, तर लाल रंग का असेल असं तुम्हाला काय वाटतं? प्रेमाचं प्रतीक आहे ना लाल रंग. आणि आपल्याकडे शुभ मानतो ना आपण, देवाला पण आपण लाल वस्त्र ठेवतो नेहमी, त्यामुळे ते शुभ. तर सगळ्या नायिका या शुभ आहेत ना, त्या नेहमी शुभ संदेश आणि शुभच सगळं चिंतात आणि स्प्रेड करतात. म्हणून मला वाटतं त्यासाठी हा लाल रंग आहे. अशोक मामांना फायनली पद्मश्री मिळाला आणि त्या एका छोट्याशा क्लिपमध्ये सगळ्या फॅन्सनी यांची स्माइल जी कॅप्चर्ड केली आणि टॅग यू, ती एक 2 सेकंडची पण नसेल. त्यात असं होतं, ताईंची स्माइल बघा, ताईंची स्माइल बघा, आनंद अश्रू प्लस आनंद हास्य असं सगळं मिक्सचर झालेलं. सो फर्स्ट कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आम्ही वाटच बघत होतो सगळे फॅन्स की कधी मिळतो आणि कधी तो प्रसंग असा घडून येतोय. फायनली आलाय. त्या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत त्यासाठी आम्ही खरंच खूप भाग्यवान समजतो. इनफॅक्ट आम्ही तुला म्हणजे सांगायला आवडेल तुम्हाला सगळ्यांनाच की निवेदिताताई जेव्हा आम्हाला भेटल्या सेटवर आल्या, आम्ही सगळे आधी काहीतरी शूट करत होतो आणि मग त्या येतात आणि मग आम्ही एकत्र येतो, असं आम्ही काही शूट करत होतो. सगळ्यात आधी आम्ही ताईंना सांगितलं असेल तर प्लीज खूप हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा प्लीज अशोक मामांना कन्वे करा. हे सगळ्यात आधी आलं आमच्या तोंडी. सो खूपच छान, म्हणजे फारच सुंदर अनुभवच होता तो घेण्यासारखा आमच्यासाठी सुद्धा. मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं की आतापर्यंत अनेक कलाकारांना पद्मश्री मिळालाय, पण अशोक मामांना पद्मश्री मिळाल्यावर जे आपले पण किंवा जो एक मनापासूनचा अभिमान आणि आनंद वाटतो ना, तो मला वाटतं ते प्रत्येक मराठी माणसाला झालं असणार आहे. आणि भले आम्ही कलाकार असतो पण आम्ही प्रेक्षक आहोत आणि खूप मोठे फॅन आहोत. आणि मला वाटतं की खरंच म्हणजे आमच्यासाठी पण तेवढीच आनंदाची गोष्ट आहे खरंच. पण या बाबतीत मला असं वाटतं खरंच मी आणि अशोक आम्ही प्रचंड भाग्यवान आहोत, कारण या सगळ्या तरुण पिढीचं
इतकं प्रेम त्याला लाभलंय आणि असं एकाच्याही मनात आलं नाही की ह्या व्यक्तीला हा पुरस्कार का मिळाला. इव्हन महाराष्ट्र भूषणच्या बाबतीत सुद्धा तेच झालं जेव्हा त्यांना मिळाला तेव्हा. आणि म्हणजे 75 पासून बाय ग्रेस ऑफ गॉड इतके महाराष्ट्र भूषण मिळाला, संगीत नाटक अकादमीचा मिळाला, दीनानाथ मंगेशकर मिळाला आणि आता काल त्यांना वर्ल्ड बुक ऑफ लंडन वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आहे त्याच्यामध्ये पण त्यांचं नाव त्यांनी इन्क्लूड केलंय. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आणि त्यासाठी त्या मिळाल्याबद्दलचा सगळ्यांचं त्याबद्दलचं प्रेम सर्वात महत्वाचं म्हणजे ते जितकं प्रेम महाराष्ट्रातल्या सगळ्यांना आणि स्पेशली हे सगळे ऍक्टर्स आम्ही आता आई वडिलांच्याच भूमिकेत आहोत. आमच्या समोर लहानाचे मोठे झाले सगळेजण, त्यांचे सक्सेस बघून आम्हालाही त्यांच्या आई वडिलांना जितका आनंद होईल तितकाच आम्हा दोघांना होतो. तर ते मला असं वाटतं फार महत्वाचं आहे की ते बाकी सगळं येतं जातं, तुमची फेम राहील जाईल, पण हे जे प्रेम आहे ना सगळ्यांचं ते मला फार ग्रेट वाटतं. त्यासाठी मला असं वाटतं की अशोक खूपच भाग्यवान आहेत. इव्हन महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांचं पण एवढं प्रेम त्यांना मिळालं. कुठून काय अशा आम्हाला सतत न्यूज आणि सतत क्लिप्स आणि सतत माणसं भेटायला येतात. म्हणजे मला आठवण झाली कसली सांगू, काही 88 मध्ये जेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट झाला, म्हणजे अक्षरशः ते टच करून खाली आले, तेव्हा महाराष्ट्रातल्या तेव्हा असं सोशल नेटवर्क मीडिया नव्हता किंवा मोबाईल फोन्स नव्हते, पण महाराष्ट्रातल्या कोपऱ्यात लोकांनी त्यांच्यासाठी नवस केले होते. आणि जवळजवळ वर्षभर, त्यानंतर आमचं लग्न झालं, वर्षभर आम्ही ते नवस फेडत होतो. म्हणजे एक मनुष्य कोल्हापूरहून चालत सिद्धिविनायकाला आला होता त्यांना बरं वाटू द्यायच्यासाठी. सो इतकं प्रेम महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दिलंय ना, त्यासाठी आम्ही कधीच उतराई होऊ शकणार नाही त्याचं. मला हे खरं मी तेव्हा जन्मली पण नव्हती, पण हे ऐकूनच एकदम असं वेगळं वाटलं. कारण आताच्या पिढीतले मुलं किंवा आताच्या पिढीतले प्रेक्षक एवढं नाही करणार कोणासाठी. अगदी उलट म्हणते तुला मी, नाही, मला असं नाही वाटत. म्हणजे मी तेव्हा एक तरुण असे, नंतर जशी ऍज यू ग्रोथ पूर्ण ह्या क्षेत्रातच कंटिन्युअसली मी काम करते. जरी 15 वर्षाची माझी गॅप गेली, मी 15 वर्ष काम नाही केलं, माझा मुलगा झाल्यानंतर फक्त संसार केला आणि परत काम करायला लागले. मला ह्या सगळ्या, म्हणजे मी यांच्या तोंडावरती बोलत नाही, अजिबात गरज नाहीये मला ते करायची. त्या सगळ्या तरुण मुलांचा मला खूप अभिमान वाटतो आणि मला असं वाटतं दे आर मच फोकस्ड आमच्या जनरेशन पेक्षा सुद्धा. कारण तेव्हा कसं होतं, तुझी मैत्रिणी ह्या साईडला चालली म्हणून मी सायन्स घेतलं, अमुक चाललंय म्हणून तमुक, असं नाहीये. आज 7वी 8वीत मुलं ठरवतात त्यांना आयुष्यात काय बनायचंय आणि ही मुलं इतकी फोकस्ड आहेत. उलट तू बघ किती मुलं आजूबाजूची जे डोंट टेक अल्कोहोल, जे वर्कआउट करतात, जे दे डोंट स्मोक, म्हणजे या जनरेशन मधले कितीतरी मुलं तुला अशी बघायला मिळेल किती फोकस्ड आहेत त्यांच्या फिजिक बद्दल, अबाउट त्यांच्या डाएट बद्दल. आज आमचा विवेक आता इथे होता, तो पण तेव्हा जेव्हा मी त्याच्यावर सिरियल करायचे, दिवसभर शूटिंग करून रात्री तो जिम मध्ये जायचा. मला खूप कौतुक वाटायचं त्याचं. म्हणजे हे मला म्हणायचंय की नाहीये तसं, अजिबात नाही. आत्ताची मुलं कदाचित ते पूर्वीच्या लोकांपेक्षा कदाचित थोडीशी रूढ असतील, कदाचित तोंडावरती फटकन बोलणारी असतील, पण ज्यांना रिस्पेक्ट द्यावा असं त्यांना वाटतं ना, त्यांना सगळी रिस्पेक्ट देणार आहे. अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दिस जनरेशन. तिच्या तोंडावर हास्य बघा, अशी स्माइल केली तिने प्राऊड म्हटल्यावर. पण अतिशय आतून मनापासून बोलते, नुसतं बोलायचं म्हणून म्हणत नाही. कारण मी सतत नवीन लोकांबरोबर काम करते गेली काही वर्ष. फक्त म्हणजे आता मी स्वराणी दोघं नावाचं मी नाटक केलं, ते नाटकाचा जो लेखक होता त्याचं ते आयुष्यातलं पहिलं प्रोफेशनल नाटक होतं, आदित्य मोडक. 26-27 वर्षाचा मुलगा. जो दिग्दर्शक होता नितीश पाटणकर, त्याचं आयुष्यातलं पहिलं डिरेक्शनचं नाटक, 25 वर्षाचा मुलगा. पण काय मजा येते या यंग मुलांबरोबर काम करण्यात. मला त्यांचा फोकस खूप आवडतो आणि इन्फॉर्मेशन ज्या रीतीने ते ऍब्सॉर्ब करतात ना, उलट मला असं वाटतं मी त्यांच्या बरोबर काम करते म्हणून मी त्यांच्या बरोबर परत मोठी होते आणि परत मी त्या स्कूलमध्ये जाते. त्यामुळे मला खूप आवडतं तरुणांबरोबर काम करायला. किती छान वाटतं असं सिनियर्स कडून ऐकायला, मला खूप आवडतं. आज मी तिकडे मेजवानी ऐकली, आज काय जेवणार, म्हणजे मी असं ऐकलं की आल्या ब्रेकफास्टला जेवायचं काय हे प्लॅनिंग, असं तुमचं काही आहे का? आजची मेजवानी काही स्पेशल आहे? कारण सगळेच एकत्र आहे त्यामुळे छान असं म्हणतो ना पंचपक्वान्न वगैरे असणार आहे, असं काही आहे का?
आम्ही इथे आल्यापासून 2 दिवस झाले. तर आम्ही ऍक्च्युली मी आणि काव्याच आम्ही रूम शेअर करतोय. पण गेले 2 दिवस आम्ही काही ना काही ऑर्डर करतोय बाहेरून. प्रत्येक जण आपापले जे जे रूम शेअर करतात ना ते सगळे काही ना काही मागवतात आणि बसल्यावर हेच ऐकते मी. आत्ताच माझ्या जवळ भूमी बसली होती. ती मला म्हणाली आज आम्ही बिर्याणी मागवणार आहोत. मला हा भेटला यशोमान, काय मागवायचं रे, काय चाललंय. सगळ्यांचे प्लॅन्सच सुरू आहेत आणि आम्ही मजाच करतोय. आम्ही खरोखर मजा करतोय. पण जर पावसाळा सुरू आहे आणि असं प्रेक्षकांचं असं मन असेल काहीतरी खायचं, पण त्यांना जर तुमच्या आवडीचं काही खायचं असेल तर काय तुम्ही सांगाल? हे बघ, मला विचारशील ना तर फार काही नाही. माझं चहा आणि भजी, बस. कांदा भजी, मुगाची भजी. मना. तुम्हाला? हो, म्हणजे मुंबईतला पावसाळा आणि चहा आणि भजी हे जे काय कॉम्बिनेशन आहे ते कधी आणि किंवा बटाटे वडा आपला. कारण माझी आई अप्रतिम जेवण करायची. म्हणजे मला असं वाटतं सगळे मला म्हणतात सुगरण, माझ्याकडे 50% पण ते आलं नाहीये. आईच्या हाताची चव डेफिनेटली आलेली नाहीये. पण मुंबईच्या पावसाळ्यात खरंच गरम गरम आलं घातलेला चहा आणि मस्तपैकी कुरकुरीत भजी ह्याच्यासारखं दुसरं काही सुख नाही. मध्येच म्हटलं तर थोडे बटाटे वडे आणि त्याच्याबरोबर ती चटणी. माझं अगदीच अगं इनफॅक्ट म्हणजे मी आणि माझी ताई जी ह्या शोने मला दिलेली आहे, स्टार प्रवाहाने, आमचं दोघींचंही चहावर नितांत प्रेम आहे. आणि आम्ही दोघी एकत्र येतो कारण आम्ही दोघेही ठाणेकर आहोत. आम्ही एकत्र सेटवर पोहोचल्या मेकअप रूम उघडली की आमचे स्पॉट दादा येतात. मॅडम कुछ चाहिए? दादा चाय लेके आओ. असा आमचा दिवस सुरू होतो. आणि त्यात तू पावसाळ्याचा विषय काढलास तर मग ते तर आमचं मस्टच आहे, चहा आणि भजी. असं सागरा संगीत. असं थोडीशी कॉफी बाज आहे. म्हणजे मला अतिशय कॉफी आवडते आणि मला वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफीज वेगवेगळ्या प्रकारचे बीन्स गोळा करायची खूप आवड आहे. म्हणजे माझ्याकडे कॉफीचे बीन्स ग्राइंड करायला वेगळा मिक्सर आहे कारण त्याचा वास दुसऱ्या ह्याला लागता कामा नये. आणि ते बीन फ्रोझन अतिशय. मला एक मंकी ब्रँड नावाची वेगळी कॉफी आहे, ब्लू टोकाई नावाची एक वेगळी कॉफी आहे. अशा वेगवेगळ्या कॉफीज. आणि आताच आम्ही वाडाची रिबंतीच्या दौऱ्यावरती अमेरिकेला गेलो होतो, त्यामुळे मी वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळे कॉफी बीन्स घेऊन आलेले आहे. आणि तू म्हणालीस तसं म्हणजे टोटली मला अजिबात मुळात फास्ट फूड आवडत नाही तिकडचे. मला कधीच पिझ्झा बर्गर आवडले नाहीत. बरं आहे, आता आणखीन जाडी ढोली होऊन बसले असते. पण मला एनी टाइम तू म्हणशील तर आय विल हॅव वडापाव आणि भेळ आणि पाणीपुरी. ते माझ्यासाठी बेस्ट खाणं आहे बस. येस. आणि भेळ पुण्याच्या लोकांना येत नाही. कल्याण भेळ बिळे की नाव आहेत का? पुण्याला समुद्र आहे का? नाही, मग पुण्याला भेळ असू शकत नाही. भेळ फक्त मुंबईची. आता पुणे आणि मुंबईवरून जे भांडण सुरू होणारे कमेंट्स, पुणे आणि मुंबईचं नाही ते असे का उकरतात. समुद्र नाही, आमच्याकडे हे आहे, तुमच्याकडे हे नाहीये. आणि मग भेळवरून, तुमची भेळ नाही, आमची ती कुठली सारसबाग मधली भेळ, तिथून जी भांडणं सुरू होतात ती संपतच नाहीत. पण छान वाटलं. पण डाएट जर म्हणाल, जर आपण भजी व्यतिरिक्त असं म्हणतो ना, डाएट कॉन्शियस असतात आणि ते बिचारे खाऊ नाही शकत, ते काय खाऊ शकतात? भजी एअर फ्रायर मध्ये बनवा. काही करता येतं. हो, अगदी. हल्ली सगळं डाळीचा वडा पण मिळतो. डाळ वडा पण छान लागतो. आणि चहा एअर फ्रायर मध्ये करा, हे भारी आहे. नाहीतर नका खाऊ. चहा घ्या. पण खरंच छान वाटलं. जाता जाता जर तुमच्या आवडीचं तर सांगितलंच आहे, आता निमंत्रण द्या की आमची वटपौर्णिमा बघायला या, पण तुमच्या कॅरेक्टरमध्ये. तर कशी द्याल? मला हे नंदिनी म्हणून मी माझ्या सगळ्या प्रेक्षकांना ही नक्की विनंती करेन की ही माझी पहिली वटपौर्णिमा आहे आणि जीवाबरोबर मी फायनली पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहे. मला माहित नाही त्याचं काय आहे मत यावर, पण हो, तो माझ्यासोबत आला आहे वटपौर्णिमेसाठी, हेच माझ्यासाठी खूप आहे. सो नक्की बघा माझी ही पहिली वटपौर्णिमा कशी वाटली सांगा. येस, गोड. खरं सांगायचं तर मी शुभा म्हणून खूप भाग्यवान आहे. आज माझं हे घर आणि माझं हे वडाचं झाड वाचवायला आज माझ्या मैत्रिणींनी, सुमित्रा, उमा आणि संगीता, त्यांची या तिघींनी आव्हान केलं आणि माझ्यासाठी या सगळ्या
बाकीच्या नायिका धावून आल्या आहेत माझ्या हा वटवृक्ष वाचवायला आणि माझं हे घर वाचवायला. आणि त्यासाठी मी खूप खूप भाग्यवान आहे की ह्या सगळ्या मुली आज माझ्यासाठी धावून आल्या आहेत. म्हणून त्यासाठी तुम्ही खरंच हे त्यांचं प्रेम, आमचं एकमेकांवरचं प्रेम आणि कशा रीतीने काय म्हणूया आपण एक चांगुलपणा वाईटाच्या समोर ठामपणे उभा राहतो हे बघण्यासाठी तुम्ही नक्की 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 हा वटपौर्णिमेचा एपिसोड बघा. आणि त्याच्याबरोबर त्यामध्ये खूप सुंदर या आपल्या सणासुदींची दिलेली माहिती सुद्धा आहे, त्याचा पण तुम्ही आस्वाद घ्या. आणि हे करताना टीव्ही समोर बसून चहा आणि भजी खा. ते शेवटचं महत्वाचं होतं. हे बा, आता तुम्हाला खरं सांगते, शुभा मावशीवर संकट आलंय म्हणून मी इथे आली आहे वटपौर्णिमा साजरी करायला. आणि हे मी ताईलाही सांगितलंय निघताना. पण माझी नंदिनी ताई इतकी स्मार्ट आहे आणि मी तिची बहीण, जी नंदिनी ताई जे सांगते त्याप्रमाणे मी करते, कारण माझंही ताईवर तितकंच प्रेम आहे. त्यामुळे आता मी वटपौर्णिमेला पोहोचलोय, ती मला घेऊन आलेली आहे. आणि माझं असं म्हणणं आहे, मी शुभा मावशीवर संकट आलंय म्हणून मी तिथे हजर राहणार आहे, पण ती वटपौर्णिमेची पूजा नंदिनीताई माझ्याकडनं बरोबर करून घेईल. आणि काव्याचा हा प्रवास कसा होईल ह्या वटपौर्णिमेमध्ये ते मलाही माहीत नाहीये, काव्यालाही माहीत नाहीये, पण ते माझ्यापेक्षाही जास्त नंदिनीताईला माहिती आहे असं मला वाटतं, कारण ती सगळ्या गोष्टी माझ्याकडनं करून घेणार आहे. पार्थ आणि जीवा तर इथे आहेच आहेत, तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे काव्याचा प्रवास कसा होणार आहे ही गोष्ट माझ्या सोबतच तुम्हीही विटनेस करा ह्या महासंगम मध्ये. आणि बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच ट्विस्ट अँड टर्न्स आहेत नेहमीप्रमाणेच ह्या महासंगम मध्ये. सगळे महानायक, सगळ्या महानायिका एकत्र आलेल्या आहेत. आणि आमच्या लाडक्या आणि तितक्याच गोड शुभा मावशीसाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत. आणि तिचं एवढं गोड घर आणि एवढा मोठा छान सुंदर वटवृक्ष आहे, सो तो आम्ही वाचवलाच पाहिजे शुभा मावशी. आणि तुझ्यासाठी तू फक्त हाक मार्ग, आम्ही सगळ्या येऊच आणि मग आपण चहा आणि भजी खाऊ.